नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते की 13 आणि 14 जुलैला 13 आणि 14 जूनला मी कोर्स ठेवला आहे. म्हणजेच येईल त्या महिन्यात 13 आणि 14 जून, सेकंड सॅटरडे, संडे, शनिवार, रविवार. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास फंडामेंटल, टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातील आणि सगळ्या शंकांचं तुमच्या निरसन केलं जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी चालू करू शकता. आता सुट्टीनंतर आपण आलो आहे, पण गेल्या 10 दिवसामध्ये 4 वेळेला डिझेल, पेट्रोल याचे दर वाढवण्यात आले आहेत. तर त्याचा फायदा HPCL, BPCL, IOC यांना मिळतो आहे. आणि क्रूडचा दरही आज कमी झाला आहे. 98.80च्या लेवलला क्रूड आला आहे. म्हणजे एका बाजूनी दर वाढवले दिले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूनी क्रूडचा भाव कमी होतो आहे. त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल आणि त्याविरोधात ONGC, ऑइल इंडिया या कंपन्यांना नुकसान होईल. त्यामुळे एकमेकाच्या विरोधात ते दोन्ही ट्रेड करता येतील. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सेन्सेक्समध्ये म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 22 जूनपासून रिबॅलन्सिंग करणार आहे. म्हणजे जे शेअर ठरवले, ज्या कंपन्या ठरवल्या त्याचा इफेक्ट 22 जूनला येईल. त्यामुळे तुम्ही ते लिहून ठेवा आणि त्या दृष्टीने तुम्हाला हवं तर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेड घेऊ शकता, पण मार्केटच्या स्थितीवर अवलंबून राहील. अंबुजा सिमेंट, ट्यूब इन्व्हेस्टमेंट आणि कोलगेट हे शेअर BSE 100मधून बाहेर पडतील आणि अशोक लेलँड, पेटीएम, CG पॉवर हे शेअर ॲड होते. TVS सेन्सेक्स 50मध्ये TVS मोटरच्या जागी अडाणी एंटरप्राइजेसचा समावेश होईल. हे सेन्सेक्समध्ये जे बदल होणार आहेत ते 22 जूनपासून होतील. अडाणी एंटरप्राइजेस ॲड होईल आणि TVS मोटर्स बाहेर पडेल. आता FTSEमध्ये पण काही बदल होणार आहे. FTSEमधले बदलसुद्धा 22 जूनपासून होणार आहेत. तर FTSEमध्ये 6 शेअर ॲड होते. LG इलेक्ट्रॉनिक्स, टाटा कॅपिटल, ग्रो, मिशो, लेन्सकार्ट आणि ICICI प्रू AMC हे शेअर FTSEमध्ये ॲड होतील. तर ह्या तारखा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे थोडंसं वाचन करा. आणि वेळ आहे 1 महिन्याभराचा. तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेड पाहिजे तर घेता येतो. जे शेअर ॲड होणार असतात त्याच्यात इनफ्लो येऊ शकतो. त्यामुळे FTSEमधल्या बदलाकडेही तुम्ही लक्ष द्या. अनुपम रसायन ही ब्लिस GVS फार्मा ही कंपनी खरेदी करणार आहे. तर अनुपम रसायन त्यासाठी 1369 कोटी रुपये खर्च करेल. म्हणजे एवढे कोटीचा हा सौदा होईल. 74.2% स्टेक घेईल. हा स्टेक 299 रुपयांनी घेतला जाणार.
₹299 43.3% स्टेक अनुपम रसायन घेईल आणि त्यासाठी ब्लिस GVSची ओपन ऑफर आणली जाईल 26% स्टेकसाठी. हा 26% स्टेक ₹299 अनुपम रसायन खरेदी करेल. आता आपण अमेरिकन मार्केटमध्ये काय चाललं आहे तर धरलं तर चावत आहे आणि सोडलं तर पळत आहे अशी स्थिती आहे, किंवा हिंदीमध्ये कभी हा कभी ना चालू आहे. कारण त्यांना एक पोझिशन घ्यायची आहे, जगामध्ये आम्ही किती मोठे आहोत हे दाखवायचं आहे. त्याच वेळेला क्रूड कॅप्चर करायचं आहे आणि अधिराज्य गाजवायचं आहे. जिथपर्यंत छोट्या लोकांना हे कळत नाही यामध्ये आपलं नुकसान होतं आहे तिथपर्यंत चालून जात आहे, आणि एकदा कळायला लागलं की आत्तासारखी स्थिती होती आहे. फायनल डीलवर चर्चा चालू आहे खरी, पण आत्ता त्यांनी पोझिशन घेतली आहे की आम्हाला काय घाई नाही, नो रश अशी पोझिशन घेतली आहे. दोन्ही पक्षाला मान्य होईल तरच डील होईल आणि बाकीच्या देशांनाही विचारलं जाईल. अमेरिकेचे गव्हर्नर काय पावलं उचलतात याकडेही सध्या लक्ष आहे. AIचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चिप मॅनेजमेंटच्या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक केली जाते आणि या क्षेत्रामध्ये गुंतवणूकही करतायत लोक आणि ट्रेडिंगही केलं जात आहे. फक्त इराण सांगतं आहे की जो युरेनियमचा मुद्दा आहे ते आम्ही कुणालाही देणार नाही, कुणाकडेही देणार नाही आणि चर्चेसाठी तो मुद्दा शेवटचा असेल आणि ते आमच्या संरक्षणासाठी आहे, दुसऱ्याला कोणालाही देण्यासाठी नाही. पण अमेरिका असं सांगतं आहे की हे डील फायनल स्टेजला आलं आहे. त्यामुळे क्रूडचा भाव कमी झाला आहे. बाकी डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्ड याच्यामध्ये काही फरक झाला नाही. क्रूड 98.78च्या लेवलला क्रूड आला आहे. शुक्रवारी फॉरेन इन्व्हेस्टरनी 4,440 कोटींची विक्री केली आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 6,003 कोटींची खरेदी केली आहे. 4 वेळेला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या. आत्ता पुन्हा ज्या किमती वाढवल्या त्या पेट्रोलमध्ये ₹2.61 वाढ केली आहे, तर डिझेलच्या किमती ₹2.71 वाढवण्यात आल्या. RBIने सरकारला 2.86 लाख कोटी एवढे पैसे डिव्हिडंड म्हणून दिले आहेत. आता एक कमेंट होती की मान्सूनसाठी आम्ही कुठले शेअर घ्यावेत का, तर मी तुम्हाला एक आढावा सांगते. मान्सूनसाठी खतं, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड आणि ट्रॅक्टर्स या संबंधातले शेअर घेतले जातात. त्याची एक तुम्ही लिस्ट बनवा आणि ज्या वेळेला मार्केट पडेल त्यावेळेला ते शेअर अगदी थोड्या प्रमाणात घेऊन बघा. खताच्या शेअरमध्ये तुम्ही घेतल्यानंतर थोडी वाढ दिसेल तर विकून टाका. खताच्या शेअरसाठी मग पुन्हा वर्षभर थांबावं लागतं. मध्ये खताचे शेअर फारसे वाढत नाहीत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही खताच्या शेअरसाठी डील करायला पाहिजे. कारण सध्या खताच्या शेअरसाठी नुकसान होत आहे. फॉरेनमधनं खतं आयात करावी लागत आहेत
सरकार सबसिडी त्याच्यासाठी देत आहे आणि बाकीचे जे खताचे शेअर असतील ते अगदी 2-3 रुपयेच तात्पुरते वाढतात. त्यामुळे वाढले की विकायचे एवढाच उद्योग आपल्याला करावा लागतो. ट्रॅक्टरचे शेअर लिस्ट करा त्याची आणि त्याप्रमाणे 1-1.5 महिन्यासाठी ज्या वेळेला मार्केट पडेल त्यावेळेला ते शेअर तुम्ही गोळा करू शकता. शिल्पा मेडिकेअरचा शेअर तुम्हाला हे शॉर्ट टर्म किंवा मिडियम टर्मसाठी घेता येईल. आत्ता 487 रुपये किंमत आहे. साधारण 525 ते 550पर्यंत शेअर जाऊ शकतो. आता कुठल्या शेअरमध्ये रिझल्ट लागले शनिवार रविवारमध्ये ते शेअर पाहूया. दम कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही कमी झालं आहे. प्रिसिजन वायर तेजीत राहील, रिझल्ट चांगला आहे. टार्सन प्रॉडक्टचं रेव्हेन्यू वाढलं आहे. इंडिगो पेंट प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन फ्लॅट, 5 रुपये डिव्हिडंड. फोर्टिस हेल्थ तेजीत राहू शकेल, रिझल्ट चांगला आहे. युनिकॅम लॅब रिझल्ट कमजोर आहे. मोती सन्स रेव्हेन्यू वाढला आहे. एलिनबरे प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. कोलते पाटील फायद्यातून तोट्यात गेली आहे. रामको सिमेंटचे रिझल्ट खरं तर कमजोर आले पण रामको सिमेंटचा रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो. 2.5 रुपये डिव्हिडंड दिला आहे. पण यांना वन टाईम गेन झाला आहे 1008 कोटी आणि पूर्वी 74 कोटी गेन होता. ग्रीन लॅम्प रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो. महाराष्ट्र सीमलेस रिझल्ट कमजोर आहे पण 10 रुपये डिव्हिडंड दिला आहे. प्रिसिजन केम शाफ्ट रेव्हेन्यू वाढला आहे. NTPC ग्रीन रेव्हेन्यू वाढला आहे फक्त. हिंदाल्को रिझल्ट चांगला आहे, 5 रुपये डिव्हिडंड दिला आहे, शेअर तेजीत राहील. हिंदाल्कोला वन टाईम लॉस झाला आहे तरीही प्रॉफिट वाढला आहे. 4171 कोटी एवढा वन टाईम लॉस झाला आहे. गेल्या वेळेला वन टाईम लॉस होता 2610 कोटी. कोलगेटचा रेव्हेन्यू वाढला आहे. 24 रुपये डिव्हिडंडही दिला आहे. पण कोलगेटकडे लक्ष द्यावं लागेल कारण कोलगेटची विक्री एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाही. कोणी काही किमती कमी झाल्यात म्हणून जास्त पेस्ट लावायला सुरुवात करीत नाही. त्यामुळे कोलगेटचा माझ्या अंदाजाने तेजीत राहायला हवा कारण डिव्हिडंड चांगला आहे. पण काय होत आहे बघावं लागेल. आयशर मोटरचा रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहील, 82 रुपये डिव्हिडंड पण आहे. वन टाईम लॉस आयशर मोटरनी 82 रुपये डिव्हिडंड दिला आहे. टॉरेंट फार्माचा रेव्हेन्यू वाढला आहे, 9 रुपये डिव्हिडंड दिला आहे. ह्यांना वन टाईम लॉस झाला आहे 66 कोटी. सेंचुरी प्लाय रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो. स्टार सिमेंट रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहील. बिंदा कॉर्प तेजीत राहील. शिल्पा मेडिकल तेजीत राहील. या 4 कंपन्यांचा रिझल्ट चांगला आहे. सेंचुरी प्लाय, स्टार सिमेंट, बिंदा, शिल्पा मेडिकल. इरकॉनचा प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे पण मार्जिन वाढलं आहे. प्रिसिजन वायर रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहील. 3M प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. 160 रुपये डिव्हिडंड दिला आहे. त्यांना वन टाईम गेन झाला आहे
म्हणजे 40 कोटी रुपये जादा मिळालेत. सन फार्मा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी. ह्यांनासुद्धा परदेशी चलनाचा फायदा झाला आहे, फॉरेक्स गेन झाला आहे, म्हणजेच 427 कोटी. पूर्वी हा फॉरेक्स गेन 291 कोटी होता. 5 रुपये डिव्हिडंड. इलेक्ट्रॉनिक स्मार्ट रिझल्ट चांगला आहे. ज्युबिलंट फार्मोवा फक्त रेव्हेन्यू वाढला आहे, 5 रुपये डिव्हिडंड. SMS फार्मा प्रॉफिट वाढलं आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे. TTK प्रेस्टिज रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. 7.5 रुपये डिव्हिडंड आहे. तोटा होता 40 कोटी, फायदा झाला 36 कोटी. GSFCने 5 रुपये डिव्हिडंड दिला आहे, पण फायदा मार्जिन कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. इन्फो एजचा रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहू शकतो. 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड. SKMX रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. JK सिमेंट फक्त रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. सारडा एनर्जी रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये डिव्हिडंड. NTPC प्रॉफिट वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, 8.5 रुपये डिव्हिडंड. स्विस मिलिटरी फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. यात्रा रिझल्ट कमजोर आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. नारायणा हृदयालय प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 4.5 रुपये डिव्हिडंड. ज्युनिपर हॉटेल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. डिव्हिज लॅब प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. HBL इंजिनिअरिंग प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. HBL इंजिनिअरिंगला 25 कोटी वन टाईम. HBL इंजिनिअरिंगला नाही, शिल्पा मेडिकेअरला वन टाईम गेन झाला आहे 25 कोटीचा. शिल्पा मेडिकेअरला पूर्वी 30.6 कोटी एवढा वन टाईम लॉस होता, त्याऐवजी आता वन टाईम गेन झाला आहे, त्यामुळे शिल्पा मेडिकेअरचा रिझल्ट चांगला आहे. शिल्पा मेडिकेअर तेजीत पण राहू शकतो. शिल्पा मेडिकेअरची टार्गेट्स पण चांगली आली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही 4-6 महिन्यासाठी किंवा तुम्हाला 525च्या आसपास गेन चालत असेल तर 3-4 महिन्यासाठी ट्रेड घेऊ शकता. आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया. ONGC ऑइल इंडिया हे मंदीत राहतील आणि आता तेजीचे शेअर पाहू. मॅक्स फायनान्शियल, PD लाईफ, प्रिसिजन वायर, सेंचुरी प्लाय, HPCL, BPCL, IOC, कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढवले जात आहेत आणि क्रूडचा दर कमी होतो आहे. फोर्टिज हेल्थ, इन्फो एज, इंडिगो क्रूड कमी झाला आहे. हिंदाल्को, आयशर मोटर, JSW सिमेंट, पाईन लॅब, इन्व्हेंटरस नॉलेज या सगळ्यामध्ये मोठं डील झालं आहे आणि ज्यांनी खरेदी केलं आहे ते सगळे इन्व्हेस्टर्स, क्वालिटी इन्व्हेस्टर्स आहेत. स्टरलाइट टेक्नॉलॉजी हिच्या सबसिडियरीला साधारण 16,600 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कोलगेट, डिव्हिज लॅबचं टार्गेट 7,904 दिलं आहे. एन्ड्युअरन्स, IGL,
श्रीराम फायनान्स, NTPC, टॉरेंट फार्मा, टाटा कॅपिटल, रेनबो चिल्ड्रेन, ग्रीन लॅब, सारडा एनर्जी, सेंचुरी प्लाय, लेमन ट्री, पेट्रोनेट, जे आता डील होत आहेत त्या डीलमुळे पेट्रोनेट LNGला फायदा होईल. शुक्रवारी अचानक 279 पर्यंत पेट्रोनेट LNG वाढला होता. एशियन पेंटला बिर्ला ओपसकडून जी कॉम्पिटिशन होत होती त्या कॉम्पिटिशनचं प्रमाण कमी झालं आहे आणि क्रूडचा भावही कमी झाला आहे. इंडिया पेस्टिसाइड, पिरामल फायनान्स आणि ग्रीन लॅब हे सगळे शेअर तेजीत राहतील, तर ONGC, ऑइल इंडिया हे शेअर मंदीत राहतील, कारण क्रूडचा भाव कमी झाला आहे आणि जर डील झालं तर क्रूडचा भाव कमी होईल. पण एकदम काही क्रूड पूर्वीच्या रेटला येणार नाही, म्हणजे 65-70पर्यंत यायला 4 ते 6 महिन्याचा कालावधी जाईल, कारण क्रूडचं इन्फ्रास्ट्रक्चर युद्धामध्ये खराब झालेलं आहे. एवढ्या सगळ्या माझ्या श्रमासाठी सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सांगा. बघूया आज काय काय होतं आहे ते. पण सुरुवातीला तरी 500 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत उघडू शकेल. त्यानंतर व्होलॅटिलिटीवर मार्केट कसं राहील हे अवलंबून राहील. नमस्ते.